पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेली रयत शिक्षण संस्था आजही ग्रामीण, दुर्गम आणि वंचित घटकांपर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचे कार्य अखंडपणे करत आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण विभाग सांगली यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढ, शाळा दर्जा वाढ आणि विद्यार्थी पटसंख्या वाढ या त्रिसूत्रीच्या आधारे मे 2025 पासून विविध शैक्षणिक उपक्रम प्रभावीपणे राबवले. या उपक्रमांचा हा संक्षिप्त व वस्तुनिष्ठ आढावा आपल्या समोर सादर करीत आहोत. इयत्ता 9वी व 10वी मधील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी विशेष उन्हाळी वर्गांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता 9वीचे 85 विद्यार्थी आणि इयत्ता 10वीचे 105 विद्यार्थी असे एकूण 190 विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. डीपर अंतर्गत जेईई, नीट व MHT-CET साठी शिक्षक प्रशिक्षण व शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेरले कन्या, दूधगाव कन्या आणि दूधगाव मुले येथे नवीन अनिवासी रयत गुरुकुल प्रकल्प सुरू करण्यात आला. डिजिटल अध्यापन अधिक परिणामकारक व्हावे या उद्देशाने इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरासाठी शिक्षक कार्यशाळा आष्टा, विटा, कुंभोज व मलकापूर येथे घेण्यात आली, ज्यामध्ये एकूण 1066 सेवक सहभागी झाले. ज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशील परिवर्तन यांच्या माध्यमातून शिक्षण अधिक भविष्यभिमुख होत आहे. या दृष्टीने सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू करण्यात आला. आजपर्यंत इयत्ता 5वी ते 12वी अखेर एकूण 7536 विद्यार्थ्यांनी या कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाचा लाभ घेतला आहे. देशपांडे फाउंडेशनच्या सहकार्याने SIV म्हणजेच स्किल्स इन विलेज प्रोग्राम 50 शाळांमध्ये प्रभावीपणे राबविण्यात आला आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगच्या माध्यमातून कम्युनिकेशन स्किल्स व लाईफ स्किल्स इंग्रजीतून विकसित केल्या जात असून यामुळे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवरील प्रभुत्व आणि शिकण्याविषयीची गोडी वाढत आहे. या उपक्रमासाठी कुंभोज येथे 12 दिवसांचे शिक्षक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने गायन, वक्तृत्व व प्रश्नमंजुषा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास व अभिव्यक्ती कौशल्य विकसित होत आहेत. याशिवाय शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती व विकास व्हावा या उद्देशाने STEM या प्रकल्पाचे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले. तसेच ज्ञान प्रबोधिनी पुणे यांच्या सहकार्याने छोटे सायंटिस्ट उपक्रम राबविण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल बेडंकी येथे डॉक्टर अरविंद आवटी, निवृत्त शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले. मागील वर्षी दक्षिण विभागातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. यावर्षी विभागीय स्पर्धा परीक्षा गुणवत्ता कक्ष स्थापन करून 13 गट, एक समान प्रश्नपत्रिका आणि केंद्रीकृत निकाल अशी प्रक्रिया राबविण्यात आली. आज अखेर इयत्ता 5वी स्कॉलरशिप 20, इयत्ता 8वी स्कॉलरशिप 20 आणि NMMS 12 एवढ्या परीक्षा यशस्वीपणे घेण्यात आल्या. याचा फायदा असा झाला की यावर्षी झालेल्या NMMS परीक्षेमध्ये विभागातील एकूण 3247 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 1810 उत्तीर्ण झाले, तर सुमारे 569 विद्यार्थ्यांना 100 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहेच, पण त्यासोबतच गुणवत्ताही वाढलेली दिसून येते. महात्मा गांधी विद्यालय, बांबवडे येथील विद्यार्थिनी समृद्धी रमेश पाटील हिने NMMS परीक्षेत 170 गुण प्राप्त करून रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. यावर्षी घेण्यात येणाऱ्या 7वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठीही आत्तापर्यंत 6 सराव चाचण्या घेण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाच्या DST विभागांतर्गत इन्स्पायर अवॉर्डी 2025-2026 अवॉर्डी निवड यादी जाहीर झाली. त्यामध्ये विभागातील एकूण 45 विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट तयार करण्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळणार आहे. ज्युनियर विभागासाठी ऑफलाईन व ऑनलाईन गुणवत्ता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या. तसेच कुंभोज येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व आधुनिक अभ्यासिका सुरू करण्यात आली असून 150हून अधिक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. या सर्व उपक्रमांमधून रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगली यांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी दूरदृष्टी, नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी याचा उत्तम समन्वय साधला आहे.
विद्यार्थी गुणवत्ता वाढीसोबतच शाळेचा दर्जा उंचावणे ही शिक्षणाची मूलभूत गरज आहे. या उद्देशाने दक्षिण विभाग सांगलीमार्फत शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा यांचा समन्वय साधत अनेक प्रभावी उपक्रम राबविले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने अंजनी येथे इयत्ता 11वी व 12वीसाठी कृषी अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. या अभ्यासक्रमात 88 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. इंगळी व नांद्रे येथील शाखांमध्ये इयत्ता 1ली ते 4थीसाठी स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत. अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी इंटरॅक्टिव्ह पॅनलचा वापर प्रोत्साहित करण्यात आला. आज अखेर विभागातील शाखांमध्ये 615 इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आली असून उर्वरित पॅनलची मागणी नोंदविण्यात आली आहे. सर्व शाळांमधील कामकाजामध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी वार्षिक शैक्षणिक नियोजन आणि मुख्याध्यापक मार्गदर्शिका दक्षिण विभागामार्फत तयार करून वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. भवानीनगर शाखेत भारत फोर्ज कंपनीच्या CSR निधीतून 10 लाख रुपये इतक्या रकमेचे सर्व वर्गखोल्यांचे फरशी बसविणे कामकाज पूर्ण करण्यात आले. ढवळी शाखेमध्ये MKCL अंतर्गत MSCIT, स्पोकन इंग्लिश, पायथन आणि सॉफ्ट स्किल्स हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. 100हून अधिक संगणकांच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कौशल्य विकासाची संधी मिळत आहे. श्री शिवाजी हायस्कूल तुळस या शाखेस एका सेवानिवृत्त आर्मी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 7 संगणक संच प्राप्त झाले आहेत. या संगणकांमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण अधिक प्रभावीपणे घेता येणार आहे. तसेच महात्मा गांधी विद्यालय सावळज या शाखेस सिडेल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्या CSR निधीतून तब्बल 10 लाख रुपये किमतीचे 10 संगणक संच आणि 2 इंटरॅक्टिव्ह पॅनल देणगी स्वरूपात प्राप्त झाले आहेत. त्यामुळे विद्यालयातील डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. याशिवाय तासगाव मतदारसंघाचे आमदार माननीय रोहितदादा पाटील यांच्या सहकार्याने विद्यालयास 5 लाख रुपये किमतीचे 100 बेंच देणगी स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. तसेच विद्यालयातील सेवक आणि पालक यांच्या सहकार्याने 60 सीलिंग फॅन देणगी स्वरूपात मिळाले असून विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत झालेल्या शासकीय स्कॉप मूल्यांकनात महात्मा गांधी विद्यालय सावळज, न्यू इंग्लिश स्कूल कसबे डिग्रज आणि राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय या विद्यालयांना A+ श्रेणी प्राप्त झाली असून ही विभागासाठी व संस्थेसाठी अत्यंत गौरवास्पद आणि अभिमानाची गोष्ट आहे. रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागातील विद्यालयांमध्ये भौतिक व शैक्षणिक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी संस्थेमार्फत एकूण 8,97,24,746 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या मंजूर निधीपैकी केवळ 7,03,08,103 रुपये इतक्या खर्चात सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. त्यामुळे 1,94,16,643 रुपये इतक्या रकमेची लक्षणीय बचत साध्य झाली. ही बचत साध्य होण्यात दक्षिण विभागाचे माननीय चेअरमन, विभागीय व सहाय्यक विभागीय अधिकारी तसेच बिल्डिंग सुपरवायझर यांचे नियोजन, काटेकोर देखरेख आणि कार्यतत्परता महत्त्वाची ठरली. त्यांच्या प्रयत्नांमुळे उपलब्ध निधीचा प्रभावी वापर झाला असून उर्वरित बचत रकमेच्या माध्यमातून विद्यालयांमध्ये आणखी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याची संधी निर्माण झाली आहे. विभागीय चेअरमन माननीय श्री शेख साहेब, विभागीय अधिकारी माननीय श्री शिंदे साहेब आणि सहाय्यक विभागीय अधिकारी माननीय श्री वाळवेकर साहेब तसेच माननीय श्री डिसूजा साहेब यांच्या प्रत्यक्ष भेटी व मार्गदर्शनामुळेच शाळा दर्जा वृद्धीस भक्कम दिशा मिळाली. शिवाय शाळा दर्जा वृद्धीसाठी नियोजन, गुणवत्ता आणि आधुनिकतेचा यशस्वी समन्वय साधता आला आहे. विद्यार्थी पटसंख्या वाढ ही शाळेवरील समाजाच्या विश्वासाची आणि गुणवत्तेची प्रत्यक्ष साक्ष असते. या दृष्टीने रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीमार्फत नियोजनबद्ध उपक्रम, समाज संपर्क आणि गुणवत्ताधिष्ठित शिक्षण यावर विशेष भर दिला. शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी सर्व शाखांमध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढीसाठी शाखा प्रमुख सहविचार सभा घेण्यात आल्या. या सभांमधून शाळानिहाय नियोजन आणि प्रवेश वाढीची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. दक्षिण विभागाचे माननीय चेअरमन आणि विभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाखा प्रमुख व शिक्षकांना ऑनलाईन बैठकीद्वारे प्रवेश वाढीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यामुळे सर्व शाखांमध्ये एकसंध व सकारात्मक दिशा मिळाली. विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांनी विविध शाखांना प्रत्यक्ष भेटी देऊन स्थानिक गरजा जाणून घेतल्या आणि गुणवत्ता वृद्धीच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. वेजेगाव येथे ग्रामस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायकल वाटप, विटा हायस्कूल येथे ग्रामस्थांच्या सहकार्याने गणवेश वाटप, तसेच तडसर येथे ग्रामस्थांच्या सहभागातून वह्या वाटप असे उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांमुळे शाळा समाज नाते अधिक दृढ झाले. मागील वर्षी SIV स्किल्स इन विलेज प्रोग्राम हा प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक शाखांमध्ये राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कम्युनिकेशन स्किल्स आणि लाईफ स्किल्समध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणामुळे या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी पटसंख्येत सकारात्मक वाढ नोंदविण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी मुक्तछंद उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांची शाळेशी नाळ अधिक घट्ट झाली. न्यू इंग्लिश स्कूल लिंगीवरे येथे राबविण्यात येत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रमाने शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या अभिनव उपक्रमाची दखल माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी घेतली असून विविध नामांकित वृत्तपत्रे व न्यूज चॅनल्सनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे. सांगलीचा आटपाडी तालुका, पण याच मातीतील मुलांनी आता जगाला गवसणी घालणारं तंत्रज्ञान आत्मसात केले. लिंगीवरे गावाच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जगाचं या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय दळवी साहेब, तसेच दक्षिण विभागाचे विभागीय चेअरमन, विभागीय अधिकारी आणि सहाय्यक विभागीय अधिकारी यांनीही या उपक्रमाचे अभिनंदन करत विद्यालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये दक्षिण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये विभागीय गुणवत्ता कक्ष, स्पर्धा परीक्षा सराव व मार्गदर्शन, SIV प्रकल्प, इंग्रजी कम्युनिकेशन आणि लाईफ स्किल्स यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना भविष्यातील तंत्रज्ञानाशी जोडणारा कृत्रिम बुद्धिमत्ता अभ्यासक्रम देखील यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. या सर्व उपक्रमांची माहिती पालक आणि समाजापर्यंत पोहोचवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षिण विभाग सातत्याने प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचा निश्चितच पुढील शैक्षणिक वर्षात सकारात्मक परिणाम होणार आहे. विद्यार्थी पटसंख्या वाढविणे आणि शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ साध्य करणे या उद्दिष्टांसाठी दक्षिण विभाग भविष्यातही अधिक जोमाने कार्यरत राहील. धन्यवाद.